महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी, जय सेवा, जय जोहार। आज आपण बघतोय महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील 17 संवर्ग आदिवासी पेसा क्षेत्रातील ज्या विशेष पदभरत्या आहेत, वनरक्षक, शिक्षक, कृषी सहाय्यक, आरोग्य, तलाठी या भरत्या होऊ नये पात्र उमेदवारांना मान्य सुप्रीम कोर्टाचा कुठला आदेश नसतानाही, स्थगिती आदेश नसतानाही जाणून बुजून या मिंदे सरकारने, फसवणूक सरकारने, अजितदादा सरकारने जाणून बुजून माझ्या आदिवासी पेसा क्षेत्रातील उमेदवारांचे नियुक्ती आदेश रेंगाळलेत आणि थांबवण्यात आलेत। परंतु त्यामुळे आज 19वा दिवस सुरू आहे, 19 दिवस झाले आज, तरीही मिंदे सरकारने अजूनही त्या उपोषणकर्त्यांची दखल घेतली नाही। त्यामुळे दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील संपूर्ण अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावांमध्ये मिंदे सरकारच्या, फसवणूक सरकारच्या, अजितदादाच्या कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना, संत्र्यांना, आमदारांना, खासदारांना गावबंदी करण्यात येणार आहे। आणि आरोग्य विभाग वगळून पेसा क्षेत्रामध्ये सर्व शासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज सर्व बंद करण्यात येतील। आणि मिंदे सरकारने तात्काळ या आदिवासी पेसा क्षेत्राची दखल घ्यावी। ऊन वारा पाऊस न बघता ते मुलं बेमुदत आंदोलन करतात, आमरण उपोषण चालू आहे, मुलं, तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, तरीही हे मिंदे सरकार झोपलेले आहे। त्यामुळे मिंदे सरकारने, फसवून सरकारने झोपेतून जागे होऊन या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। आणि बोगस आदिवासींचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालेला आहे, त्या बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या बळकवल्या जागा तात्काळ रिक्त करून खरे आदिवासी नोकरभरती करावे, अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिंदे सरकार, फसवणूक सरकार, अजितदादा सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आदिवासी समाज जाणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र तमाम आदिवासी बांधवांनी दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून आपल्या गावात आपलंच सरकार, ना लोकसभा ना विधानसभा, ओनली पेसा ग्रामपंचायत की ग्रामसभा, आदिवासी स्वशासन। त्यामुळं आपण आपला कायदा, आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण 21 ऑगस्ट पासून दिलेल्या सूचनांचं या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी पालन करावे आणि या मिंदे सरकार, फसवणूक अजितदादांना त्यांची जागा दाखवून द्यावी आणि या पेसा क्षेत्रीय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून घ्यावा। जय आदिवासी, जय सेवा, जय जोहार।